स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज मी तुम्हाला दिसलं असेल मागे काय आहे आणि मी अशी का उभी आहे. तर मी तुम्हाला आज जो मिशो प्रोडक्ट आहे त्याचं रिव्ह्यू देणार आहे. तर मी तुम्हाला याच्या आधी एक ब्लॉग दिला होता की एक मिनिट, याच्या आधी मी तुम्हाला एक ब्लॉग दिला होता याचा अद्दूसाठी कपडे ठेवायला मिशोवरून ही बोलवलं, कपड म्हणू शकता, मिनी कपड. तर हे बोलावलं होतं तर अद्दूचे कपडे ठेवायला. त्यात अद्दूचे कपडे ठेवून आहे आत्ताही ते त्याच्यासाठी यूज करते मी. तर त्याचं रिव्ह्यू आज मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे तुम्ही घेऊ शकता की नाही घेऊ शकत मिशोवरून ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगते. तसं तर मला हे बेटर वाटलं, एकदमही उत्तम आहे असं नाही. ते त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. असं का म्हणत आहे मी, एकदम उत्तम का बरं नाही हे तुम्हाला सांगते मी लगेच, आणि रिझन पण दाखवते का नाही ते. तर तसं तर डेली यूजचे कपडे ठेवायला, हलके फुलके कपडे ठेवायला ठीक आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते काय. मी तुम्हाला बॅक कॅमेरानी याची क्वालिटी आणि म्हणजे कसं काय आपण याला यूज करू शकतो, कितीपर्यंत हा टिकू शकतो हे तुम्हाला सगळं दाखवते. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे मी घेतलं होतं मिशोवरून. तसं तर खूप चांगलं आहे तसं. तर इथे अद्दूचे कपडे ठेवून आहे हे बघा. आणि हे कपडे किती 10 घडी करून 10 काढून झाले, पण अद्दू आहे ना पूर्ण अस्तव्यस्त करून टाकते. म्हणून हे कपडे गाईस इग्नोर करा तुम्ही. दोन बाजूला इकडे हो बाळा, अशी दोन बाजूला लाईन म्हणजे सॉरी चेन दिली आहे. तर हे तर बेटर आहे, पण मी तुम्हाला सांगते. आणि हे आहे ना, इथे हे प्लॅस्टिकची पाईप आहे, ही पाईपच आहे, प्लॅस्टिकची पाईप आहे. ही तशी बेटर आहे, एकदम जास्तही मजबूत नाही, पण आपण हलके फुलके कपडे ठेवू शकतो तशी आहे. पण याची जी चीप क्वालिटी आहे मी तुम्हाला सांगते काय आहे. जी ही मध्ये मध्ये हे कपडे ठेवायला दिला आहे, हे आहे ना कापडी आहे. असं कापडी म्हणू शकतो की आपण याला काय म्हणू शकतो काय माहिती. पण हे जे आहे ना असं बघा, हे लूज झालं आहे बघ. हे कपडे ठेवून आहे ना खालून म्हणजे असं वरतून लूज झालं आहे. म्हणजे मला तरी हे असं वाटत आहे की हा जो कापड आहे ना, मला वाटते जास्त नाही टिकणार, हा फाटून वगैरे जाईल नंतर, असं तरी मला वाटतंय. कारण की हा थोडा जाड पाहिजे होता, कारण की कपडे आपण यावरच ठेवतो. एखादी कपडा जाडजूड असू शकतो आणि असते पण, हो ना. तर हा कपडा आहे ना थोडंसं जाड पाहिजे होता, मला तरी असं वाटत आहे. नाही तर अदरवाईज चांगलं आहे, बेटर आहे हे डेली यूजचे कपडे ठेवायला. यात मी आमचे कपडे ठेवत नाही बिकॉज ऑफ हेच, कारण की रिझन हाच आहे. इथे जर ठेवलं ना कपडे, हे इथे जर कपडे ठेवलं ना, जो हा ब्लॅक कलरचा, थांब बाळा, हा जो ब्लॅक कलरचा कापड आहे ना, म्हणजे तो मला तरी असं वाटते की म्हणजे फाटून वगैरे जाईल किंवा लूज होईल, मग यावर कपडे जास्त टिकणार नाही असं वाटत आहे मला. आणि अद्दूचे कपडे मी डेली यूजचे कपडे ठेवते. इथे हलके फुलके कपडे आहे हिचे, हे बघा. आणि हिचे नाही का न्यू ड्रेसेस आहेत ना, ते मी वेगळेच ठेवले आहे. तर मी आता पूर्ण कपडे काढून नाही दाखवत, कारण की पूर्ण पॉशन असं. आणि हा बघा इथे कपडे ठेवला आहे ना, हा पूर्ण तुम्हाला कॅमेऱ्यात जाणवत नसेल, पण हा पूर्ण असं हे बघा पूर्ण खाली झुकला आहे. हा असं सरळ पाहिजे, पण हा पूर्ण खाली झुकला आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करीन, डेली यूजचे जर तुमच्याकडे छोटं बाळ असेल ना, तर डेली यूजचे कपडे ठेवायला बेटर आहे. एकदमही मी असं सांगणार नाही की तुम्ही घ्याच, पण डेली यूजचे कपड्यासाठी बेटर आहे. पण तुम्ही ही आशा करू नका की ही जास्त वर्ष टिकेल. मला वाटते ही 1-2 वर्ष खूप झाले, 1-2 वर्ष टिकू शकतं बहुतेक, असं तरी मला वाटत आहे. बघू आपल्या ठेवण्यावर पण ते निर्भर करतं, हो ना, डिपेंड आहेत आपल्या ठेवण्यावर सुद्धा. तर अद्दू बघा, अद्दू इथे काय करत आहे. याचा जो वरचा कपडा आहे ना, हा पण ठीक आहे, पण जास्त काळ राहिलं ना हा पण फाटू शकतो, काही सांगता येत नाही. ते आपल्या यूज पण करण्यावर असं. पण हे जास्त उन्हात ठेवायला जमत नाही, घरात तर ऊन लागत नाही, ते साहजिकच आहे. पण याला आहे ना मी तुम्ही जर रेट 10 पैकी रेट दे म्हणत असाल, तर याला मी 10 पैकी 8 रेट देणार. कारण की मला तो जो आतमधला कापड आहे ना, तो थोडा जाड पाहिजे होता.
म्हणजे कपडे व्यवस्थित राहिले असते आणि टिकलं पण असतं जास्त, असं तरी मला वाटत आहे. आणि हा जो वर म्हणजे आतमधला जो ब्लॅक कापड आहे ना, तुम्हाला दाखवला हा जो ब्लॅक कापड आहे हा वाला, हे बघा, तोच थोडंसं पातळ आहे. म्हणजे थोडंसं जाड पाहिजे होता, तेव्हा म्हणजे प्रोडक्ट टिकलं असतं जास्त. आणि आपण याच हिशोबाने घेतो की आपण एखादी प्रोडक्ट घेतलं की आपल्याला खूप जास्त काळ टिकलं पाहिजे, कोणाचाही हाच हेतू असतो. तर त्याच्यासाठी तर याला मी 10 पैकी 8 रेट देईन. तर हा हे प्रोडक्ट आणि याचा रिव्ह्यू मी मला जसं वाटलं ना, खरंच सांगते मी, म्हणजे 100% बेटर रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला. आणि हे बघा, तुम्हाला सांगितले ना मी, कपडे मी कितीदा घडी केले. इवन मी माझे म्हणजे अद्दूचे पप्पा आणि अद्दूचा मामा होता ना, तो पण 10 घडी करून व्यवस्थित ठेवत होता. पण इथे ही मुलगी पूर्ण कपडे काढून अशी फेकते बघा, अस्त व्यस्त करून टाकते. मग कधी कधी वेळ राहत नाही, असंच उचलून टाकून देते तिथे. पण याला चेन आहे तर बरं झालं, म्हणजे दिसत नाही आतमध्ये कसेही कपडे ठेवून राहिले तरी दिसत नाही. तर याचा तो एक बेनिफिट आहे. तर तुम्ही हा आहे ना मिशोमध्ये इझिली भेटून जाईल. तुम्ही होम्स म्हणजे होम डेकोर किंवा असंच काहीतरी 2-3 ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये बघितलं तर तुम्हाला इझिली दिसून जाईल. पुष्कळ जणांनी ऑर्डर केला आहे, तिथे रिव्ह्यू पण दिसेल तुम्हाला. तसं तर बेटरच आहे. तुम्ही जर डेली यूजच्या कपड्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण हो, तुम्ही जास्त जाड कपडे नाही ठेवू शकत यात, आधीच सांगताय. नाही तर तुम्ही म्हणाल ब्लँकेट ठेवायला किंवा शूज वगैरे ठेवायला नका बोलवू गाईस. शूज वगैरे आपले म्हणजे चप्पल स्टँड राहते ना, ते शू रॅक वगैरे, त्या याच्यासाठी बोलावू नका. खरंच हे लवकर फाटून जाईल, कारण की आपले शूज वगैरे थोडे वेटेड असतात. म्हणजे लेडीजचे शँडल्स वगैरे असतात ते पण वेटेड असतात, तर यावर ठेवायला जमत नाही. यावर आपले लहान मुलांची किंवा आपले स्त्रियांचे हलके फुलके कपडे, डेली यूजचे कपडे ठेवायला खूप कामी येणार आहे. जाड कपडे तर ठेवू नका, कारण की हे पटकन तुटून जाईल. तर असा आहे हा प्रोडक्ट. तुम्हाला मी मिशोवरून बोलवला, इझिली तुम्ही घेऊ शकता. कपडे आताच्या आता काढून गेले. मी तुम्हाला इकडे रिव्ह्यू देत होती ना, माझं काय कामात काम वाढवून ठेवलं ही. आणि ही इकडे बसली, झुल्यावर बसली आहे. हिला झुल्यावर बसायचं होतं, झुल्यावर बसवलं. तर आता हे कपडे मला पुन्हा आतमध्ये ठेवावं लागेल.